पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती पाहिली की सर्वप्रथम लक्ष वेधून घेते ती त्यांची आगळी वेगळी मुद्रा. दोन्ही हात कमरेवर, समोर पाहणारी दृष्टी आणि विटेवर उभे असलेले भगवान. पण असा प्रश्न अनेकांना पडतो की भगवानांनी ही मुद्रा का धारण केली? यामागे भक्त पुंडलिकाची सुंदर कथा सांगितली जाते. लोकप्रिय कथेनुसार पुंडलिक सुरुवातीला स्वभावाने अहंकारी होता. लग्नानंतर तो पत्नीच्या प्रेमात इतका गुंतला की त्याने आपल्या वृद्ध आईवडिलांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्याशी तो कठोरपणे वागत असे. एकदा तो काशी यात्रेला निघाला. वाटेत त्याची भेट एका आश्रमातील ऋषींशी झाली. तेथे त्याने दिव्य स्त्रिया पाहिल्या 3. त्या चिखलाने माखलेल्या वस्त्रात येत आश्रम स्वच्छ करीत आणि नंतर तेजस्वी रूप धारण करून निघून जात. पुंडलिकाने त्यांना विचारले, तुम्ही कोण आहात? त्यांनी उत्तर दिले, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. लोक आपल्या पापांचे ओझे आमच्यावर टाकतात, पण जे भक्त आई वडिलांची मनापासून सेवा करतात त्यांच्या घरात जाऊन आम्ही पवित्र होतो. हे ऐकताच पुंडलिकाला आपल्या चुकांची जाणीव झाली. पुंडलिक हा सुरुवातीला आई वडिलांशी उद्धटपणे वागत असे, पण या प्रसंगानंतर त्याच्या जीवनात मोठा बदल झाला. त्याला आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे याची जाणीव झाली. तो दिवस रात्र त्यांच्या सेवेत रमू लागला. त्याच्या या निस्सीम सेवेने भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले. ते स्वतः पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी पंढरपूरला आले. त्यावेळी पुंडलिक आई वडिलांचे पाय दाबत होता. देव स्वतः दारात उभे आहेत हे त्याला समजले, पण त्याने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने नम्रपणे एक वीट भगवानांकडे सरकवली आणि म्हणाला, प्रभो, कृपया या विटेवरी उभे राहा. माझी सेवा पूर्ण होताच मी तुमच्या चरणी येतो. भगवान भक्ताच्या सेवाभावाने इतके आनंदित झाले की ते त्या विटेवर उभे राहिले. बराच वेळ भक्ताची वाट पाहत राहिले. वाट पाहताना त्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवले. तेव्हापासून विठ्ठलाचे हे रूप कायम झाले. पुंडलिकाने भगवानांचे दर्शन घेतल्यावर त्यांना विनंती केली, प्रभू, जसे तुम्ही मला दर्शन दिले तसेच या भूमीत कायम रहा, जेणेकरून सर्व भक्तांना तुमचे दर्शन घेता येईल. भगवानांनी त्याची विनंती मान्य केली आणि ते विठेवर उभे असलेले पांडुरंग विठ्ठल म्हणून पंढरपुरात स्थिरावले. अशी वारकरी परंपरेतील श्रद्धा आहे. धन्यवाद.